यायचंय आणि जाऊया मॅचच्या दिशेने. गेम ऑन राहील. दर्पण येईल थोड्याच वेळात. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. भावेशजी वणगा आणि संदीपजी गावण सर जॉईंट आहेत. ओ टू यू. थँक्यू. अक्षयजी साठम पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेलाय. डीप पॉइंट मध्ये चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमारेच्या पार. चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक्स बॅकफुटला गेले आणि काय जबरदस्त स्ट्रोक्स केला. चेतन मात्रे, चेतन पाटील आणि अनिकेत बोमटे अशी सलामीची जोडी. चेतन पाटील स्ट्रायकरकडे. दुसरा चेंडू पातियाचा. ओ यावेळी बॉल ड्राईव्ह केला गेलाय. इथे मात्र 20 स्टेप मध्ये चेंडूला खेळले गेले. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 6 या धावसंख्येवर चालू असलेला सामना आपण बघतोय. एका बाजूला एनआर कट्टा आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम. तिसरा चेंडू. ओ यावेळी स्वीप केलं गेलंय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वाईडिश लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. चौकाराकरिता दर्पण या आपण आणि पतू आपण द्यायचे 500 रुपये. पतूचाच प्लेअर आहे आणि नो डाऊट त्यांच्या अपोजिट चांगला खेळ दाखवला. साने गुरुजी टीमने हे 500 रुपये दिलेत. प्रथमेश भोईर यांच्या हस्ते. कॅमेरामॅनने फोकस केला. वेल डन हार्ड लक दर्पण आणि थँक्यू पतू. तर पुन्हा एकदा हितेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेटने चेतन जाडी. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला खेळायचं होतं अप साईडला, परंतु चेंडू आपण बघतोय ग्राउंडवर राहतोय. इथे मात्र 1 धाव 1 ने धावसंख्या पुढे जातीये 11 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोंदूजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने हितेंद्र. ओ यावेळेस मात्र चेंडूला खेळले गेले. फोर्स केले चेंडूला. चेंडू वन बाउन्स वाईडिश लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. चौकाराकरिता चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भोमटे आणि त्याचबरोबर चेतन पाटील चँगशी पाहायला मिळते. जय श्रीराम या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खरं तर जय श्रीराम या संघाने देखील खूप चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये दर्शवला. पहिल्या मॅचमध्ये विजय संपादित केलाय. इथे फटका चांगला आहे मिड ऑफला. क्षेत्ररक्षक बॉलला जज केलंय. टिपला जाईल मैदानाच्या आतमध्ये. एनआर कट्टा या टीमचा महत्वपूर्ण फलंदाज, टीमचा आयकॉन अनिकेत भोमटे बॅक टू द पवेलियन. खूप चांगला झेल पकडला गेलाय. जिथे मात्र असं वाटलं होतं धावसंख्या अजून येतील परंतु इथे मात्र स्टॉप केले गेलंय. 4 धावा करून हा फलंदाज बाद झालाय. शेवटच्या चेंडूवर हितेंद्र पाती याला मिळाली सफलता. महत्वपूर्ण विकेट. एनआर कट्टा या संघाला पहिला धक्का बसला जातोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 15 धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन एक जबरदस्त खेळाडू आहे. मितेश शिंगोटे यांना आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या नावावरती म्हणतो सिरीजची एक स्कूटी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि या टीम मध्ये चांगल्या स्टारकास्ट पद्धतीचे खेळाडू आहेत. चेतन पाटील चँग ओपनर बॅटर म्हणून नेहमीच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रा संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला मितेशला आपण बघतात ओपनर बॅटर द ग्रेट मराठा. आणि तिसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर विकेट नुकताच गेली अनिकेतची, तो देखील ओपनर बॅटरच आहेत. चांगली फलंदाजीचा लाईनअप या टीमकडे आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना सन्माननीय राजी पाटील यांचा संघ आहे. एनआर कट्टा या संघाला आपण बघतायत. आणि एनआर कट्टा म्हटलं तर सर्वाधिक प्रेक्षकांची गर्दी त्या स्टँडमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. ढोल ताशा असू द्यात, अगदी जर पाहिले गेले तर बँड पथक देखील प्रत्येक वर्षी राजी पाटील यांच्या स्टँडमध्ये आपण बघतो. एन्जॉयमेंट काय असतं ना, खरं तर ते एनआर कट्ट्या या स्टँडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हाही संघ यंदाच्या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. दुसऱ्या बाजूला जय श्रीरामने पहिला मॅच खेळला आणि पहिला मॅच जिंकला होता, हे विसरून चालणार नाही आहे. राज पाटील यांचा संघ प्रथमतः मॅच खेळतोय आजच्या रात्रीतील. तर इथे मात्र फ्रेश संघ आहे एनआर कट्टा संघ. तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम हा संघ 1 मॅचेस खेळलेला आहे. पहिला चेंडू राज सिंग याचा. इथे मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळलं गेलंय. इथे मात्र काय घडलंय, गलित क्षेत्रामध्ये चेतन पाटील बाद होतोय.
मैदानाच्या आतमध्ये महेंद्र या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. अगदी बुमरा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. अगदी चेतनची देखील विकेट जर पाहिले गेले तर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये गेले. 5 बॉलमध्ये 11 धावा. अगदी जर पाहिले गेले तर 2 चौकार, एकही षटकार नाही लागला. स्ट्राईक रेट 220चा आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. राज गेल्याही मॅच मध्ये आला, राज्य करून गेलाय. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे चांगला झेल टिपला आणि जसा झेल टिपला तसं सेलिब्रेशन सुरू झालं. कारण की पॉवर प्लेच्या अगदी षटकामध्ये महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होत आहेत, ही एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली. गेलाही मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स या टीमला बघितलं पराभवाचा धक्का दिला टीम पथू पॅकर्सच्या संघाने. मजा आली तोही मॅच पाहण्यासाठी. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच इनेट नंबर 4 वरती प्रेम महातो याला आपण पाहत आहोत. जबरदस्त फलंदाज आहेत. याच तर इथे मात्र आपण बघतोय षटकाराची हॅट्रिक साधा आणि 2000 रुपयाचा कॅच प्राइज घेऊन जा असं मात्र राज पाटील हे सांगत आहेत आपल्या प्रत्येक खेळाडूसाठी. षटकाराची हॅट्रिक साधली तर नक्कीच 2000 रुपयाचा कॅच प्राइज आहे, हे लक्ष असायला हवं. तर बघूया गोलंदाजी मार्कवर राज सिंग याने पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला आहे. जिथे मात्र धावा येत होत्या त्याला मात्र अंकुश लावण्यामध्ये हा गोलंदाज इथे मात्र सफल ठरलेला आहे. दुसरा चेंडू प्रथम उर्दू विकेट आहे. इथे मात्र बॅट चेंज. पुन्हा एकदा अजून एक धक्का. धक्का क्रमांक 3 एनआर कट्टा या संघाला. बॅक टू बॅक 2 विकेट जात असताना बघायला मिळतात. राज सिंग रात्रीमध्ये चमकला असं म्हणावं लागेल. काय गोलंदाजी त्याने केले. पहिल्याही मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये अगदी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूने घेतला. आणि ऍक्शन रिप्ले ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि हितेंद्र भोईर एक चपळ यष्टीरक्षक म्हणून सातत्याने ओळख राहिले. आणि जय श्रीराम टीमच्या नावाचा बोलबाला नेहमीच आपण बघितलाय. आल्या पावली परतताना दिसतोय प्रेम महतो या फलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आता त्याला मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो सर इनेट नंबर 5 वरती आपण बघताय समित पाटील यांना आपण पाहत आहोत. विश्वासाने आता चांगली बॅटिंग करावी लागेल. एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली. खरं तर मितेश शिंगोटे आल्यापासून त्याला स्ट्राईक नाही मिळाली. त्याचं मूळ कारण की आलेले फलंदाज लवकर बाद होतात. 15 वरती 3 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागलेत. समित पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना परंतु राज सिंग या नावाची प्रचंड चर्चा या स्पर्धेमध्ये झाली. यापूर्वी मॅचमध्ये पार्थ सिंगला आपण बघितलं आणि या मॅचमध्ये राज सिंगला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. तर नक्कीच इथे मात्र हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक साधली जाईल का राज सिंग मार्फत. हॅट्रिक चेंडू घेऊन येईल. पुढील चेंडू तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना समित पाटील स्ट्रायकांकडे बघायला मिळत आहेत. ओ यावेळी मात्र खूप चांगला चेंडू बघायला चांगला पाहायला मिळतोय. अगदी सन्मान दिला होता चेंडूला. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धार चेंडू आलाय. इथे मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. अगदी मी तर म्हणे जय श्रीराम या संघाचे होणार आहेत त्यांचे मात्र मळे जिंकलेत गोलंदाज राज सिंग याने. अचूक टप्पा आणि भेदक मारा चांगल्या नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली लाईन आणि चांगली लेंथ मैदानाच्या आतमध्ये सुरू आपल्या पाहायला मिळते. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 15 धावा धावफटकावरती लागलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना एनआर कट्टा यावेळेस मात्र अपील केली आहे परंतु कुठल्याही प्रकारे पंचांवर अभाव जाणवत नाहीये. येथे फक्त आणि फक्त एकच धाव 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 16 धावसंख्येवर. बॅटने चेंडू ब्रश ऑफ झालाय असं मात्र पंचांनी दर्शवले गेले. 1 धावसंख्या पुढे जाते 16 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एनआर कट्टा या संघाला बॅटिंग करत असताना डगाव थोडासा शांत आहे. एनआर कट्टा टीमचा कारण की धावा बनत नाही. या प्रामुख्याने महत्वाचे फलंदाज डगआउट मध्ये येऊन बसलेत कारण की महत्वाचे विकेट गेलेत त्यांच्या. 3 विकेट महत्वाच्या होत्या. चेतन पाटील चांगला आपण बघितलं. अनिकेत भोमटे असतील आणि प्रेम महातो यांना देखील आपण बघितलं विकेट होत असताना. राज सिंग जबरदस्त गोलंदाज राहिले. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय.
या पुढचा बॉल आतमध्ये येणारा बॉल होता, चांगला सन्मानजनक स्ट्रोक खेळला मितेश शिंगोटीला माहित आहे अनुभव फार मोठा या खेळाडूकडे आणि त्याला माहिती आहे विकेट आपल्या मैदानाच्या आतमध्ये गेल्या आहेत. आता इथे विकेट ठेवून चांगल्या पार्टनरशिप करावी लागेल आणि त्यासाठी मितेश शिंगोटी सातत्यानं ओळख राहिले. धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. एक सिंगलच्या मदतीने 17 धावा धाफडकावरती लागल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज राज सिंग तयार, लास्ट टू गो. तर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. ओ इथे मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळले गेले कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केलाय, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. इथे मात्र विकेट देखील वाचवायच्या आहेत आणि धावा देखील बनवायच्या आहेत. असं मात्र कॉम्बिनेशन करून या धावसंख्या ज्या आहेत ना मात्र धाव पळकावर लावायच्या आहेत. 2 धावण्याची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 19 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. राज सिंगचं कौतुक करावं ते कमी. 2 विकेट त्यांनी घेतल्यात, 4च धावा निवड खर्च केल्यात, विचार विनिमय केले जात आहेत. पण जयश्रीराम या टीमचा उल्लेख जर करायचा गेला तर चांगला संघ आहे आणि चांगला संघ बांधलाय मी तर म्हणेन टीमच्या आयकॉनने आणि टीमच्या ओनरने. खरं तर ज्यावेळेला ऑप्शन बेसवरती स्पर्धा होत होती त्यावेळेला चांगले चांगले खेळाडू निवडलेत आणि त्याच कारणास अगदी पाहिलं गेलं तर चांगला संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला येणार कट्टा देखील तेवढाच बलाढ्य संघ आहेत, परंतु लवकर विकेट गेले त्याचा प्रेशर आता कुठे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येईल का पाहणं महत्त्वाचं राहील. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतायत 19 वरती 3 धक्के लागलेत, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. सुरुवात धावसंख्येने चांगली झाली परंतु विकेट गेलेत. विकेटला ठेवून इथून धावसंख्या बनत राहिली अगदी 50च्या पलीकडे धावसंख्या जाईल यात मात्र शंका नाही आहे. आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत असताना महेंद्र या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आपण बघतायत. बुमरा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. आदिवासी क्रिकेट असो, एकगाव एक फॉर्मॅटचं क्रिकेट असो, द ग्रेट मराठा टीमच्या माध्यमातून खेळत असो, चांगले क्रिकेट या मुलाला नेहमीच खेळले आणि आता त्याची वर्णी जय श्रीराम या टीमच्या बाजूने लागले. नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे, परंतु आपल्याला प्रोजेक्टर स्कोर काय दाखवतोय. जर 9च्या फरफरीने चालल्या तर 48 धावा होऊ शकतात. जर 12 फरेच्या सरासरीच्या याने चालल्या तर मात्र 55 धावा होऊ शकतात. रिकव्हर रेट आपण बघतोय ज्या धावसंख्या चालला तर 49 या धावसंख्या होऊ शकतात, परंतु धावा या गोळ्या कराव्या लागतील. पहिला चेंडू कुठे ना कुठे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न, तर पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू म्हणजेच काय तर पुढचा चेंडू होतोय फ्री हिटचा चेंडू. हा एक्सेल रिप्ले दाखवला जातो. याच गोलंदाजीने गेल्याही मॅच मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती अवंतरच्या स्वरूपात 3 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवात त्याच अंदाजाने केली. पहिल्या बॉल 9च्या स्वरूपात आटलेला फील्डचा बॉल आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी. यावेळेला फक्त आडव्या बॅटने चेंडूला खेळले गेलंय. शतरक्षक आहेत, एकच धाव मिळेल. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. हार्दिक म्हात्रे होते, त्यांच्याकडे खूप चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो ॲक्युरेट थ्रो केला गेलाय आणि लगेच हितेंद्र पाती मात्र कानमंत्र देत असताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे हितेंद्र याने मात्र जी या संघाला बांधून ठेवलंय, जी मुलांना मात्र जो एक्सपिरियन्स स्वतःचा अनुभव शेअर करत असताना आपल्याला बघायला मिळतात. पहिला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर झाला. षटक क्रमांक 3 महेंद्र पुन्हा इथं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. समित पाटील ऑन स्ट्राईक. पायांमध्ये अगदी जर पाहिले गेले तर फुटवर्कचा थोडासा बदल झाला. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा आलाय. महेंद्र थोडंसं दडपणामध्ये असेल कारण की डेचं क्रिकेट नाईचं क्रिकेट थोडंसं वेगळं असतं आणि त्याच कारणाचं कुठेतरी महेंद्र आतापर्यंत चाच पडला या मालिकेमध्ये. समित पाटील ऑन स्ट्राईक. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन वाईटच्या स्वरूपात धावा मिळतील या बॉलवरती. खराब गोलंदाजी. पहिला बॉल लो, त्यानंतर सिंगल आणि हा बॉल पहा बराच ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल आणि समित पाटीलने हा बॉल सोडून दिला गेला आणि इकडे व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नक्कीच कुठे ना कुठे मी तर म्हणेन जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. स्पीड मेंटेन करू शकला नाहीये आणि त्यामुळे लाईन अँड लेन बिघडली जाते. आतापर्यंत आपण बघतोय एक पहिला चेंडू नो हाताळला, त्याच्यानंतर वाईट चेंडू हाताळला आणि हा अभाव एक आपण बघतोय डेचं क्रिकेट आहे, परंतु लगेचच तुम्ही नाईटच्या फॉर्मॅटमध्ये खेळण्याकडे येता थोडाफार अभाव जाणवतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, राईट आर्म राऊंड द विकेटने समित पाटील फाडी. दुसरा चेंडू यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळला गेलाय. इथे मात्र
चेंडू चौकारापर्यंत जातोय आणि सीमा रेषा पार चेंडू निघून जातोय सीमा पार चौकाराकरिता स्वीपर कव्हर मध्ये. संयम क्रिकेटमध्ये बाळगायलाच हवा आणि तो संयम इनरकट्टा टीमने बाळगला आणि 5 षटक क्रमांक जसं तिसऱ्याला सुरुवात झाली त्या षटकापासून धावा वेगाने मैदानाच्या आतमध्ये बनत राहिला. क्लास फटका होता आणि चांगलं टायमिंग या बॉलवरती जुळवलं गेलं. बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत शेवटच्या क्षणाला जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक पुढे निघून गेले आणि त्याच कारणाचा बॉल स्टॉप होऊ शकल्या नाही आहे. या बॉलवरती धावा मिळतील 4. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येला फटकावरती टीम जाऊन पोहोचते. NR कट्टा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. आता मात्र 2 चेंडूच्या खेळकंबीरच्या 2 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत महेंद्र या गोलंदाजाने खर्च केलेला आहे. चला जास्तचा वेळ खर्च करू नका, लक्षात ठेवा. पुढचा बॉल पुन्हा एकदा महेंद्र तयार. राईट टाइम ओव्हर दी विकेट. पहा महेंद्रवरती आक्रमण केल्यानंतर हितेंद्र भोईर पुढे आले, कानमंत्र दिलं कशा प्रकारचा पुढचा बॉल असावा. कटरचा वापर केला, पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल आणि इकडे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कमबॅक झाले या षटकामध्ये 3 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा. नक्कीच कौतुक करावं लागेल, करावं लागेल ते म्हणजे गोलंदाज महेंद्रचा. निर्धार चेंडू आलाय. यावेळेस मात्र व्यवस्थित चेंडू एक्झिक्यूट करू शकले नाही. डीप वरून क्षेत्ररक्षक येत आहे. इथे मात्र एकदा पळून पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या 28 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 28 धावा झालेत. अजूनही या 2 चेंडूमध्ये किमान 5 धावा आल्या तर थोडासा मी तर म्हणेन NR कट्टा संघ थोडासा पुढे जाईल. निश्चित स्वरूपात दबाव हटेल या टीमकडून, कारण की धावा बनत नव्हत्या. या षटकामध्ये वेगाने धावा आल्यात. 28 वरती 3 लागलेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र तयार. ऑन साइडला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉग ऑनच्या आता पोहोचतील. शैलू चांगली फिल्डिंग केली जाईल, परंतु वेगाने बॉलपर्यंत येऊ आले. त्यानंतर जर बॉल हातामध्ये नाही सापडला आणि तिकडे जवळपास बाकअप पडेल भावेच आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा परिपूर्ण प्राप्त केल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून आता 30 धावा धाफटकावरती लागल्यात. NR कट्टा या संघाला मैदानाच्या आतमध्ये बघताय. चला पुढचा मॅचचा टॉस केला जाईल. रॉकस्टार बॉयज आणि त्यांचे उपक्षात द ग्रेट मराठा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जुगल पाटील आणि दुसऱ्या बाजूला कविला पाटील, आपण दोन्ही कॅप्टनने पोहोचायचा टॉस बॉक्स मध्ये. तर शेवटचा चेंडू लास्ट टू गो. यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पळून पुढे गेले. धरम जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे जातीय ती म्हणजे 32 या धावसंख्येवर. 10.67 फरफरने आतापर्यंत चालतोय NR कट्टा संघ. चांगली भागीदारी या विकेटपडी आपल्याला बघायला मिळते. 4थ्या विकेटपडी आतापर्यंत मितेश 3 चेंडूचा सामना केलाय, 2 धावा खेळतोय. त्याच्यानंतर समित पाटील 8 चेंडूचा सामना केलाय आणि 13 या धावसंख्येचा खेळतायत. प्रोजेक्टर स्कोर काय म्हणतात तर याच सराफरीने चालला तर 54 या धावसंख्येवर जाऊ शकतोय. जर त्याच्यापेक्षा जास्त 14च्या रन रेटने खेळल्या तर नक्कीच 7 पर्यंत जाऊ शकतोय. बघूया काय होत आहे. 2 षटक अजूनही बाकी आहेत, जिथे मात्र पहिल्या षटक आणि दुसरं षटक यामध्ये विकेट गेल्यानंतर मात्र कुठे ना कुठे स्वतःला सावरलंय. जिथे मात्र धावा येत नव्हत्या तिथे मात्र समित पाटील आले आणि त्यांना मात्र सुरुवात करून दिले आणि चांगली सुरुवात. 3 षटक समाप्त झाल्या. धावसंख्या 32 धावा आणि गडी बाद झाले ते म्हणजे 3. समित पाटीलने केलेली बॅटिंग लाजवाब राहिली आहे. अगदी जर पाहिलं तर ऑन साईडला 2 फटके सजवले आहेत. त्याचबरोबर एक एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला. त्यानंतर जर पाहिलं लॉंग ऑफला देखील चांगले फटकेबाजी केलेत. पण लक्षात ठेवा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डिलिव्हर झाला होता त्यावेळेला टाइम सेट केला होता. चला लगेच शत्रशन फजून घ्यायचं आहे. जय श्रीराम. लगेच शत्रशन फजून घ्या. 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर रुपेश गोवार येतोय. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक हाताळण्यासाठी एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे ख्याती आहे. ज्याने भरपूर वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळले. मग आदिवासी समाजाचं क्रिकेट असो
किंवा एक गाव एकचा फॉर्मॅट असो, पहिला चेंडू आता हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ यावेळेस मात्र पहिला चेंडू स्वीट चिटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी, परंतु हिट होऊ शकली नाही. या संधी निर्माण झाली होती परंतु इथे मात्र हिटच झाली नाही. हितेंद्र पाती मार्फत 1 धावसंख्या पुढे जाते 33 या धावसंख्येवर. पंचांचा इशारा आला नाही म्हणजे कदापि बॅटची कडा होती आणि हेच पाहत असताना हितेंद्रने महत्वपूर्ण फलंदाचा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. धावसंख्या 1च्या माध्यमात जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 33 धावफटकावरती लागल्या. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 50च्या पलीकडे गेलाय आणि 50च्या पलीकडे जायचंच आहे येणार कट्टा टीमला. या पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल होता. चांगला ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे पोहोचतील बॉलपर्यंत. एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. आता मितेश स्ट्राईक त्याला जास्तीत जास्त येणाऱ्या 10 बॉलमध्ये ठेवायचे आहे. जर येणार कट्ट्याला 55च्या 50च्या पलीकडे पोहोचायचं असेल तर मितेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. 1च्या माध्यमातून टीमची टोटल 34. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये येणार कट्टा. नक्कीच मितेश विषय म्हणायचं तर एक आपण बघतो कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे सिंगल डबल घेण्याची, ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे चौकार षटकार ठोकण्याची. मात्र तो कशा प्रकारे खेळेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तो आतापर्यंत खेळतोय तो म्हणजे थोडाफार चाचपडत खेळतोय. 4 चेंडूचा सामना केलाय, 3 या धावसंख्येत तो खेळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ यावेळी मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळला होता, ऑप्स्टिकवर चेंडू हाताळला होता. इथे मात्र काऊ कोणावर छत्रशेखर 1 धाव पडून पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मितेश शिंगोटे रन आउटच्या स्वरूपात बाद जातोय. मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा होत होती मितेश, त्याचे आता मात्र जर पाहिले गेले तर विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळते. धक्का लागलाय. 5 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान त्याला देता आलं. चौकार नाही, षटकार नाही आणि जबरदस्त बॅटिंग नाही साकारू शकले, परंतु धावा त्याने परिपूर्ण 4 बनवल्यात. ऑन साईडला 5 चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, धाव घेण्याचा प्रयत्न. कदापि मितेशला थकवा जाणवला आणि तिकडे जर पाहिले गेलं तर हार्दिक वेगाने आले. चांगली फेकी ॲक्युरेट एंडच्या दिशेने झाली आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कुणाल मडके या फलंदाजाला आपण बघत आहोत. कुणाल मडके म्हटलं तर नेहमीच विदाउट प्रॅक्टिस क्रिकेट खेळतो, परंतु चांगल्या दर्जाचं स्ट्रोक सिलेक्शन या खेळाडूकडे आहे. थोडंसं का होईना त्याला लेट उतरवले, परंतु इथे त्याला चांगली आता फाईट करावी लागेल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 35 धावफटकावरती लागल्या गेल्यात. ओपनर बॅटर म्हणून नेहमीच आम्ही कुणालला पाहिले ताबडतोड बॅटिंग तो करताना सातत्यानं आपण त्याला पाहिले. आता रुपेश गोवारी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिला बॉल चांगला बॉल आहे, क्रीज मध्ये हाताळला. इथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले, जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला बॉल, चांगली लाईन आणि चांगली लेंथ. डॉट बॉल. नक्कीच कुणाल मडकेसारखा एक अष्टपैलू खेळाडूला नक्कीच तुम्ही रोखलं गेलंय. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. ऑफसाईड ऑप्स्टम्प व्यवस्थित चेंडू हाताळला गेलाय आणि चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी रीड करून खरं तर मात्र गोलंदाजी केली जात आहे. लागोपाठचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळले गेले आहेत. गुड बॉलिंग बाय मिस्टर रुपेश गोवारी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समित पाटील पुढे आले. 9 बॉलमध्ये 14 धावा आतापर्यंत बॅटमधून पाहायला मिळतात. कुणाल बॅक टू बॅक सलगचे 2 बॉल त्याने निर्धावच्या स्वरूपात आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत. या षटकातील शेवटचा 3 बॉल ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले. घुटना वाकवलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील. बॉल थेट निघून जाईल. द ग्रेट मराठा खेळाडू कक्षाला मान वंदना देणारा हा भव्य दिव्य डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर एकला ठोकलाय कुणाल मडकेने. षटकार. तर रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय अगदी स्लॉक स्वीप केला गेलाय. जबरदस्त अप्रतिम. जरी मी 2 बॉल डॉट खेळलेत परंतु माझ्यामध्ये क्षमता आहे षटकार मारण्याची आणि ते दाखवलंय मिस्टर कुणाल मडके याने. 6 धावा. चांगला फटका सजवला. अगदी जर पाहिलं तर पुढच्या पायावरती बॅलन्स केलं, मागचा पाय वाकवला आणि या बॉलवरती षटकार ठोकला. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 41. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेलेत.
खोलात टाकलेला बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील, तत्पूर्वी एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. यस, पंच शेवटचा बॉल षटकार मारला तो नो बॉल होता का? यस, पंचांचा इशारा नो बॉल आला होता, म्हणजेच शेवटच्या अगदी बॉल तर बॉलवरती एक सिंगल परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते स्कोरवरती 43च्या घरामध्ये. पहिल्या 3 षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु तो नो बॉल बराच काही मैदानाच्या आतमध्ये सांगून गेलाय. 7 धावा कुठेतरी त्या बोनसच्या स्वरूपात मिळाल्यात आणि त्या बॉलवरती लागले षटकार. या मॅचमध्ये आता दबाव प्रेशर क्रिएट केलेला आहे टीम एनआर कट्टानं. विचार विनिमय केले जात आहेत, ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली यात जर सरासरी मैदानाच्या आतमध्ये 10.75च्या करंट रन रेटने जर चालू राहिला तर 54 पर्यंत पोहोचू शकतो. 12च्या रन रेटने गेले तर 55 आणि 14च्या अगदी रन रेटने खेळला तर 57 देखील धावा बनवू शकतात. हे टीसीबी आणि जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जातं. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 43 धावा धाफटकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना टीम एन आर कट्टा. मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलेत आणि कुणालने थोडंसं का होईना डावाला आकार देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, परंतु षटक क्रमांक 5 मध्ये राज सिंग इज किंग गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. नक्कीच राज सिंग याने मात्र पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेस केलं होतं, परंतु या स्लॉग आउटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे देखील पाहणं इंटरेस्टेड आहे. पहिला चेंडू हाताळण्या पाटील राईट राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र चेंडूला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत डीप स्करले गेले रिजन मध्ये, एकदा पडून पुढे गेला, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 ने धावसंख्या पुढे जाते 45 धावा. समित पाटीलला माहित आहे कुणाल मडकेला जेवढी आपण स्ट्राईक देणार आहोत तेवढ्या धावा वेगाने बनतील. त्यासाठी समित पाटील देखील प्रयत्न सुरू आहे की जास्तीत जास्त कुणाला स्ट्राईक जायला हवी. 9 बॉलमध्ये 14 धावा आतापर्यंत समित पाटील, कुणाल मडके 5 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत त्यांनी केल्या आहेत. 45 वरती जाऊन पोहोचतो एनआर कट्टा संघ 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर पाहिले तर 5वा आपला पाहायला मिळते. यापूर्वी जे षटक हाताळलं होतं त्यामध्ये गोलंदाजाने वाखाणणे जोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली होती आणि त्याच राज सिंगला आपण कॉमेंट्री बॉक्स एंड कडून जुचंद्र गाव एंड कडून आपण गोलंदाजी करत असताना आपण बघतायत राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाज तयार राज सिंग. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत डिप्स करले गेले मध्ये, एकदा पडून पूर्ण गेलाय, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, थ्रो थोडासा खराब होतोय. आज जिथे मात्र रनआउटची संधी होती, थ्रो थोडासा खराब, त्याचं प्राप्त म्हणजे 2 धावा. 2 ने धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते 47 धावसंख्येवर. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा येतात, म्हणजे आपल्या संघाकडे उपयुक्त धावा येतात असं म्हणायला काहीच हरकत नाही. दुसऱ्या बाजूला एनआर कट्टेचे प्रेक्षक थोडेसे शांत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जय श्रीरामच्या खेमामध्ये देखील शांतता पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जातोय, बॅकवर्ड स्करलेग पट्ट्या बाहेर, षटकार. सबसे हटके कुणाल मडके चंद्रपाड्याचा खेळाडू आहे. नेहमीच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र द ग्रेट मराठा अशा मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागते आणि त्याच्या बॅटमधून हा एक सर्व उत्कृष्ट फटका त्याने खेळला आणि बॉलला पाठवलंय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. आता एनआर कट्टा देखील सांगत असेल लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये कुणाल मडके आलाय आणि मैदान तो आता गाजवण्यासाठी सुरू केले, त्याने षटकार ठोकलाय. नक्कीच दिशा से भटके तो मिलेंगे फटके असं मात्र दर्शवलं गेलंय कुणाल मडकेच्या माध्यमातून. जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय आणि मी तर कौतुक करेन समित पाटील याचं. प्रत्येक चेंडूवर मात्र त्यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम करतायत आणि योग्य रीतीने मात्र त्यांचा निर्णय आतापर्यंत बघायला मिळतोय. या षटकारासाठी सन्माननीय एनआर कट्ट्याचे प्रोप्रायटर अध्यक्ष अर्थातच राजजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल कुणाल मडकेला. ज्याप्रमाणे त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केला त्याचं कौतुक होईलच, नो डाऊट अबाउट इट. षटकार आलाय. या षटकाराच्या माध्यमातून संघ धावसंख्या धाफटकावरती 50+ 53 धावा धाफटकावरती लागल्या टीम एन आर कट्टा. तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील? 15 धावा किंवा 10 धावा घेण्याचा प्रयत्न असेल एनआर कट्टा यांचा, कारण ज्या अनुषंगाने बॅटिंग होत आहे अप्रतिम 7 चेंडूचा सामना केलाय कुणाल मडके याने आणि 17 धावांवरती खेळतायत, त्यांना साथ देत आहेत मिस्टर समित पाटील. 9 चेंडूचा सामना केलाय आणि 14
या धावसंख्येवर खेळतायत. आता मात्र थोडीशी टीम मीटिंग होत आहे. चला वेळ जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. चला लगेच शतरंज सजवायचं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. 4.3 चेंडूचा खेळ परिपूर्ण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. 53 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. आपण बॉलिंग एनालिसिस जर पाहिजे तर हितेंद्र बोळी थोडेसे मागे ठरले. 15 धावा त्याने खर्च केला. राज सिंग 14 धावा आतापर्यंत त्याने दिल्या. 2 विकेट प्राप्त केल्यात. महेंद्र थोडेसे मागे ठरले. 13 धावा. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शैलू. कुठली चुकी होणार नाहीये. महत्वपूर्ण फलंदाज आता डगआउटच्या दिशेने जाईल. विकेटचं बटन कुणाल मडके याच्याही खेळलेलं पूर्णविराम. चला दुसऱ्या मॅचचा या पुढच्या मॅचचा टॉस करतोय. आजच्या रात्रीतील शेवटचा मॅच असेल. रॉकस्टार बॉईज आणि त्याच्या उपेक्षात द ग्रेट मराठा या संघाला आपण बघताय. परंतु 8 बॉलमध्ये 17 धावा, त्यामध्ये 2 षटकार, स्ट्राईक रेट 212चा आपला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण धावा होत्या. एकदा टाळा कुणालसाठी देखील व्हायलाच पाहिजे. टीम येणार कट्टा. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. दोन चेंडू बाकी आहेत. माफ करायचं, 2 चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. 2 चेंडू मध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. ओमकार भाऊ या नावाने सुप्रसिद्ध आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 53 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोंदजी मार्कवर पुन्हा एकदा राज सिंग रायटामावर विकेटने. ओमकार वाडी यावेळेस मात्र जागा बनवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अपसाइड द अपस्टम अचूक टप्प्यावर भेदक मारा केलाय आणि चांगल्या लाईन अँड लेथने निर्धार चेंडू बघायला मिळतोय. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू लास्ट गो आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल. 53 धावा धाफडकावरती लागल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राज तयार. शेवटचा चेंडू लास्ट गो ओमकार वाडी. यावेळेस मात्र काय केलंय तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि इथे मात्र पहिल्या इनिंगची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या फक्त आणि फक्त 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे जय श्रीराम या संघासमोर. 54 धावा देखील कशा प्रकारे होतील हे देखील पाहायला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित पोहोचा. परंतु राज सिंगचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली. 2 षटकामध्ये अगदी विविधपूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने केले. पहा आपण बॅटिंग जर पाहिजे तर क्लास बॅटिंग, इनक्रेडिबल बॅटिंग राहिली. शेवटच्या षटकामध्ये अगदी 2 षटकामध्ये धावा आल्यात. चला दोन्ही टीम कॅप्टन आहे. चला रॉकस्टार बॉईज आणि द ग्रेट मराठा लक्षात ठेवा. उद्या ठीक आपण 4 वाजता पहिला मॅच खेळवणार आहोत. नाही, चांगला उल्लेख आपण केला की उद्याचा मॅच आहे ना पहिला तो 4 वाजता असेल. रॉकस्टार आणि द ग्रेट मराठा 2 दिल 1 जान असा मॅच आपण पाहणार आहोत. मोहनदादा पाटील यांचा संघ तर सुधन अण्णा आणि संतोष भांडवलकर यांचा संघ. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. मनीष म्हात्रे पदरचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते टॉस. 5 ओव्हरचा मॅच. बिग टक्कर. JPL आणि जुचंद्र प्रीमियर लीग असा टॉस बनवलाय. बघूया कोणाला JPL मारायचं आणि कोणाला जुचंद्र प्रीमियर लीग. JPL आलाय. थँक्यू मनीष दादा. टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन बंधू. निर्णय काय आहे? फलंदाजी करायचा. एकंदरीत मागील मॅच मध्ये जर पाहिलं अप्स अँड डाऊन पाहिलं तर तिथे काय नक्की घडलं होतं? फर्स्ट मॅच होती. सर्व प्लेयर म्हणजे आता जॉईंट व्हायला थोडं वेळ लागेल तर त्यांना वेळ दिला आणि त्यांनी ते करून दाखवलं. सर्वांनी चांगला परफॉर्मन्स केला. एकंदरीत समोर जुगल पाटील यांचा संघ आहे रॉकस्टार बॉईज. तर कितपर्यंत तुम्ही जाण्याचा इरादा असेल? जुचंद्रचे प्लेयर सर्वच चांगले आहेत आणि कोणाला कमी लेखून चालणार नाही आहे. म्हणून कमीत कमी जास्तीत जास्त धावा रन्स करण्याचा प्रयत्न असेल आमचा. कसं वाटतंय जुचंद्र प्रीमियर लीग दरवर्षी तुम्ही खेळता आणि एकंदरीत काय म्हणाल या आयोजनाविषयी? खूप सुंदर आयोजन आहे आणि सर्वांचं आभार मानतो की तुम्ही एवढा म्हणजे सर्वांना खेळायची संधी दिली.
आणि एकंदरीत मोहनदादा पाटील दरवेळीच तुम्हाला वसई विरार प्रीमियर लीग असू दे, इतर चॅम्पियन प्रीमियर लीग, JPL असू दे, भावेश पुणेकर नेहमी तुम्हाला आयकॉन प्लेअर ठेवतो, त्याबद्दल काय म्हणाल? मोहन आणि आपलं मोहन आणि भावेश यांचं मी खूप आभारी मानतोय की तो मला प्रत्येक टुर्नामेंटला आयकॉन म्हणून खेळण्याची संधी देतोय. काही म्हणजे ठिकाणी मी सफल होतोय, काही ठिकाणी नाही होत, त्यांचा मी आभार मानेन. क्या बात आहे, थँक्यू. जुगल पाटील टॉस जिंकला असता निर्णय का असता? गोलंदाजीच करायची होती आम्हाला, पण तोच निर्णय, आता त्यांची फलंदाजी आहे तर आम्हाला गोलंदाजी भेटली आता. JPL आणि खास नाता एकंदरीत संतोष भांडवलकर आणि सुधान अण्णा या दोघांनी मिळून संघ तुमचा निवडलाय, त्याबद्दल काय म्हणाल दोघांविषयी? दोघं नवीन प्लेयर्सला प्रोत्साहन देतात तर चांगली गोष्ट आहे आणि दरवर्षी घ्यावी टीम. ही आता बघूया कसं काय. JPL विषयी काय म्हणाल? JPL दरवर्षी चांगलीच असते आणि आता तर थोडे नवीन प्लेयर पण आहेत आणि नवीन प्लेयरला खेळायची संधी भेटते तर चांगलंच असते आयोजन वगैरे सर्व. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच द ग्रेट मराठा संघाने वॉन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत दोन दिग्गज समालोचक, एका साईडला संदीपजी गावण तर दुसऱ्या बाजूला आम्ही स्वतः येतोय. थँक्यू JTC आणि TCB. थँक यू सो मच अक्षय साटम, तुषार सोनावणे आणि भावेश बनगा. जय श्रीराम. जुचंद्र विरुद्ध येणार कट्टा. जुचंद्र असा मॅच 30 बॉलमध्ये 54 धावसंख्येचं टार्गेट आहे. जय श्रीराम जुचंद्र या टीमला संघ मालकाने भरपूर मेहनत या स्पर्धेकरता घेतलेली आहे. आपले निवडक खेळाडू आपल्या टीम मध्ये त्यांनी घेतलेत, आपल्या ताफ्यात घेतलेत. एका बाजूला आपण बघतायत हृदयनाथ भुईर आणि त्यांच्या सोबतच ज्योतू म्हात्रे हे संघ मालक म्हणून चांगली भूमिका त्यांची राहिली आहे. आणि त्याच्यानंतर येणार कट्टा टीमचा संघ मालक म्हणून श्री राज चंद्रकांत पाटील यांना आपण बघितलं. येणार कट्टा जास्त फॅन्स त्यांच्या खेम्यामध्ये सुद्धा दिसतात आपल्याला त्यांच्या डगआउट्स मध्ये दिसत आहेत. 54 धावसंख्येचे टार्गेट आहे. रुपेश गोबारी स्ट्रायकिंग कडे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर शैलेश. मितेश शिंगोटे पहिले षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. वेळेचं बंधन असेल, वेळेनुसारच आपण या मॅचला सुरुवात करतोय. 12 वाजून 53 मिनिटं चालूत आणि या वेळेला 12 वाजून 54 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी पडताना दिसेल आपल्याला मितेश शिंगोटे याचा. 12 वाजून 54 मिनिटांनी पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, टार्गेट 54चं पहिलं षटक. मितेश तयार आहेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करतायत. 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये, विकेटचं पतन. रुपेश गोबारी आउट. तर इथे मात्र काय घडलंय, रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. इथे मात्र 30 फरकलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. प्रेम होते तिकडे आणि त्यांनी मात्र चांगला थ्रो केलाय आणि पहिला हादरा बसला जातोय. मिस्टर रुपेश गोवारी बॅक टू द डग आउट. पहिला हादरा जय श्रीराम या संघाला. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला आणि चांगला थ्रो केला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय रन आउटच्या स्वरूपात. मितेश शिंगोटे त्या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत. धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली. फ्लॉप शो सुरू आहे रुपेश गोवारी या कावडूचा. येणार कट्टा टीमचा संघ मालक राज पाटील यांच्याकडून बक्षीस जाहीर झालंय.
विकेट हॅट्रिक करता 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला. येणार कट्टा विरुद्ध जय श्रीराम जुचंद्र असा हा मॅच आपला भेटी करता आलाय. नवीन बॅटर आता आलेत हार्दिक म्हात्रे. ओ चांगला फटका खेळला जातो ऑन साइडला. एक धाव मिळाली ऑर्थोडॉक्स लॉंग मधून. थ्रो येण्याआधी बॅटर पूर्ण करतो एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली. खातं उघडलं गेलं. मला वाटतं खातं उघडताना सध्या त्रस्तपणा सुद्धा जाणवलाय. 1 धाव 1 गडी बाद. नक्कीच इथे मात्र या जोडीवर जास्त निर्भर असू शकतो हा संघ, कारण इथे मात्र पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. हार्दिक म्हात्रे याला मात्र आपली करामत करावी लागेल. छोटा पॅक बडा धमाका आहे, मात्र तो खेळ त्याला करावा लागेल. या मॅच मध्ये संघ थोडाफार अडचणीमध्ये आहे. 1 वर 1 अशी स्थिती जय श्रीराम या संघाची बघायला मिळते. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळलं गेलंय. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये इथे मात्र खेळलं गेलंय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. फक्त आणि फक्त 2 धावा. 2 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोचते 3 या धावसंख्येवर. रिक्वायर रन रेट 11.33 चा आहे. त्यामुळेच सुरुवात चांगली दमदार करावी लागेल. प्रत्युत्तरा दाखल जय श्रीराम जुचंद्र या टीमला. शैलेश आणि हार्दिक म्हात्रे हे 2 बॅटर आहेत. 2 धाव संख्येवर खेळतोय हार्दिक. पाहूया काय खेळ होईल या 2 बॅटरद्वारे. चांगलं तंत्र दिसतंय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं सुद्धा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक एज अँड बघूया काय घडलंय. या वेळेला ड्रॉप केलाय. झेल ड्रॉप झालाय त्यामुळेच हे बघा. ओहो अगोदरच थोडेसे हात एकत्रित आले आणि त्यामुळेच हा एक चांगला झेल होऊ शकला असता. ड्रॉप झालाय. धावसंख्या धावफलकावर 3 1 गडी बाद. नक्कीच ओझळ जी होती ती मात्र व्यवस्थित नव्हती समित पाटील यांची. ओ यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल पकडलाय. कव्हर्स मध्ये प्रेम होते आणि त्यांनी झेल पकडलाय. फलंदाज हार्दिक म्हात्रे. अजून एक धक्का जय श्रीराम या संघाला. सुंदर कॅच चांगली फिल्डिंग झाली कबर क्षेत्रामध्ये आणि हार्दिक म्हात्रे हा खेळाडू बाद झालाय. 3 बॉलचा सामना केला. 2 धावा त्याने बनवल्या. प्रेम हा गोलंदाजी मार्ग याने हा झेल टेपलाय आणि गोलंदाजी मार्गावर असलेल्या मितेश शिंगोटेलाही यश मिळालं. याआधी धावपाच्या स्वरूपात विकेट मिळाली होती. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल. कव्हरच्या रिजन मध्ये खेळताना गॅप शोधू शकले नाही बॅटर आणि थेट फिल्डरच्या हातामध्ये झेल देऊन बॅटर परत आहेत. वेळेचं बंधन आहे. आपण सुरुवात केली ती वेळ होती 12:54 या ठिकाणी ती नमूद केली गेले. धावसंख्या 2 गडी बाद. सध्याच्या घडीला धाबा आहेत त्या 3. काय म्हणशील भावेश, एका बाजूला दबाव टाकला गेलाय. 54 धावसंख्येचं आव्हान होतं. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल माहिती द्यायची झाली तर 25 चेंडूंमध्ये 51 धावा पाहिजेत. 25 मध्ये 51 पाहिजेत. नक्कीच आतापर्यंत इनफिल्डच्या वरून कुठल्याही जो खेळाडू आहे त्याने मात्र मारण्याचा प्रयत्न झाला आहे. मोठे पटके खेळावे लागते. इनफिल्डच्या वरून तुम्हाला खेळायचं आहे. आतापर्यंत तसे स्ट्रोक्स आतापर्यंत बघायला मिळाले नाही आहेत. राजसिंग ओ यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळालं गेलंय राजसिंग यांना. नक्की तो मात्र देवाला ए देवा वाचलो असं नक्कीच म्हणत असेल. क्या बात है, हे देवा वाचव. इथे झेल सहज आणि सोपे ड्रॉप होताना दिसत आहेत. बघूया आपण पहिल्या षटक संपल्यानंतर काय स्थिती आहे. हा पुन्हा एकदा झेल बघूया. कोळवट्यामध्ये चेंडू होता. खबर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अनिकेत होते, नाराज होत आहेत आपल्या या कामगिरीवर. षटक क्रमांक पहिले समाप्त झालंय. कंपॅरिझन आपण बघूया. आफ्टर 1 ओव्हर जय श्रीराम 4/2, येणार कट्टा 15/1. म्हणजेच कुठेतरी
11 धावेनिशी पुढे दिसत आहेत येणार कट्टा टीमचे खेळाडू पहिल्या षटकामध्ये. ओहो, हे पहिले षटक बघा. पहिला बॉल, हा दुसरा बॉल, चोर झेल ड्रॉप. त्याच्यानंतर हा तिसरा बॉल, फ्रेम मध्ये आलं, त्याने हा झेल टिपलाय. चौथा चेंडू कसा होतो ते आपण बघूया. पिच बॉल, हवेत चेंडू असताना हा सहज सोपा झेल शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुटला गेला. हे ते चांगलं षटक आपण पाहिलं. गोलंदाज मितेश शिंगोटेचं. आता अनिकेत बोमटे आलाय. राज सिंग आणि शैलेश्वर जबाबदारी. 4-2 सध्या येणार कट्ट्या यांच्या डगआउट्स मध्ये खुशीचं वातावरण दिसतंय. 24 मध्ये 50 ची आवश्यकता. पहिला चेंडू हाताळण्यासाठी अनिकेत. यावेळी मात्र स्टंप पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव, वाईट चेंडू. या अवांतर धावण्याची सुरुवात होत असताना पाहायला मिळते अनिकेत बोमटे या गोलंदाजाची. ज्याप्रमाणे त्यांची फलंदाजी जी झाली नाही आहे, परंतु गोलंदाजीमध्ये काहीतरी करामत करतील म्हणून की काय स्वतः या संघाचे आयकॉन खेळाडू म्हणून आपण बघू शकतोय. स्वतः गोलंदाजी वाटे आलेत आणि स्वतःवर आपल्याला आत्मविश्वास कशा प्रकारे सार्थ करतील हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघूया पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना राईट ऑफ द विकेटने. यावेळी मात्र पुन्हा एकदा लागोपाठचे 2 चेंडू वाईट स्वरूपात बघायला मिळतात. खराब चेंडू यावेळेला डाऊन द लीग. आता 24 मध्ये 48 पाहिजेत. येणार कट्टा टीमचे लकी चॅम्प जयू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आहेत. चांगला सपोर्ट असतो प्रत्येक स्पर्धेला त्याचा सुद्धा. तुषार सोनावणे या ठिकाणी त्या आधीचा आवाज तुम्ही ऐकला होता. चांगल्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना जास्त मागणी आता वाढत चाललंय. 6-2. चांगला फटका, इनसाइड आउट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. आय थिंक मॅक्झिमम सिक्सर JPL 6. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. अप्रतिम कौतुक करावं लागेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो डानफिट ट्रॅक चेंडूला खेळला गेलाय आणि अगदी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुपर्ब जबरदस्त स्ट्रोक्स कन्वर्ट केला गेलाय. 6 धावा. साईड स्क्रीनला मात्र षटकार ठोकला गेलाय. बॅटिंग क्रीज पासून भरपूर पुढे येऊन हे शॉर्ट सिलेक्शन बॅटरचं दिसलं. षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्या फुलताना धाबा झाले तर 12. पुन्हा एकदा अनिकेत. यावेळेस मात्र दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. ऑप्स्टमर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दूर वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. स्कोर अपडेट आपण बघूया. धावसंख्या धावपळकर आहे ती 2 गडी बाद 12 धाबा. 22 मध्ये 42 धाबांची गरज आहे. वेळेचं बंधन आहे, त्यामुळेच तुम्हाला वेळेनुसार जायचं आहे हे लक्षात असू द्या. वेळ आहे तर सर्व काही आहे. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. मोठा फटका खायचा इरादा केला होता पक्का. गोलंदाजाने बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय आणखीन एक धक्का. विकेट डाऊन. फलंदाज होते बाद. 3 गडी बाद. धावसंख्या 12. नक्कीच चांगला झेल पकडला. कौतुक करावं लागेल मिस्टर कुणाल मडके याचं. आणि चांगला झेल पकडला गेलाय. मी ज्याप्रमाणे झेल पकडलाय, अप्रतिम झेल पकडला गेलाय. आणि फलंदाज जो चांगली इनिंग करत होता त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. थोडाफार पुढे घेतला होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय थोडासा पुढे घेतला गेलाय आणि अशा प्रकारे झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. बघूया रिप्ले मध्ये कशा प्रकारे. पुन्हा एकदा रिप्ले दाखवला जातोय. GTC आणि TCP जबरदस्त. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय ज्याच्या नावावर अनेक मालिकावीर आहेत आणि एक JPL मध्ये बाईक आहे असं नामचीन खेळाडू अर्थातच हितेंद्र पाती मैदानाच्या आत दाखल होत असताना बघायला मिळतोय. हितेंद्रला जबाबदारी घ्यावी लागेल. विकेट आतापर्यंत जात चालेत, मात्र 21 चेंडू 42 ची गरज आहे. हे इक्वेशन आहे. आता मात्र 2 आयकॉन आमने सामने आपल्याला बघायला मिळतील. ते म्हणजे अनिकेत बोमटे आणि त्यांच्या अगेन्स्ट मिस्टर हितेंद्र पाती.
एक यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे अनिकेत बोमटे आणि ज्याच्याकडे उन्हाळे आणि पावसाळ्याचा अनुभव असलेला खेळाडू म्हणजे हितेंद्र पाती यांच्याकडे पाहिलं जात आहे. टायटल मात्र भरपूर रंगणार आहे ओव्हर द विकेटने. ओ यावेळी मात्र पहिला चेंडू अगदी No मात्र ball. ग्लान्स केला गेलाय चेंडूला आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. ओव्हर स्टेपिंग होताना दिसतंय आणि त्यामुळेच बघितलं तर साईड लाईनचा हा इशारा सुद्धा पंचाने तिथून दर्शवलाय आणि त्यामुळेच फ्री हिट असेल. धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या 3 गडी बाद 14 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन पुन्हा आपण लक्ष केंद्रित करूया. रिक्वायर रन रेट 11 पेक्षा जास्त वाढला. 21 मध्ये पाहिजेत आता 40 धाबा. जेटीसीचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे सध्या ऑपरेट करत आहेत. याआधी आपण TCPच्या प्रोप्रायटरना पाहिलं होतं. महेंद्रच्या भागात अतिशय चांगले प्रकार बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे आहे ते महेंद्रच्या भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. या मॅचच्या दिशेने एक गडी बाद झालाय. या षटकामध्ये एक सफलता मिळाली अनिकेत भोमटेला. आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन प्रमाणेच चांगली खेळी आपल्या टीम करता त्याला करावेच लागेल. वेळ जास्त खर्च होतोय. 12:54 पहिला चेंडू पडला होता आणि आता जर आपण बघितलं तर 1:06 झालेत. दुसरं षटक सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉलचा प्राग दिल्यावानी आवाज आलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा झाल्या 3 गडी बाद 16 धाबा. 20 बॉल मध्ये 38 धाबांची गरज आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर थोडंसं लय मध्ये बॅटिंग करणारी टीम येतोय. धाबा त्यांच्या बॅटरच्या बॅटमधून येत आहेत. हितेंद्र भोईर आलाय. थोडासा दबाव सुद्धा असू शकतो गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. नक्कीच नक्कीच दबाव तर असेलच कारण हितेंद्र पाती याला माहिती आहे जो की कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू. आपण बघितलं तर चौथ्या पर्वामध्ये जिथे मात्र जय श्रीराम भरपूर मागे होता. ओ यावेळी मात्र स्लॉर वन चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. शेवटच्या मुमेंटला चेंडूला स्टॉप केलंय आणि तत्पूर्वी 2 धावा इथे मिळायला गेल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाते जाऊन पोटे ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. 19 चेंडू 36 धावांची गरज. प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने या मॅचला बघतायत आणि युट्यूब वाहिनीवर सुद्धा बरेचसे प्रेक्षक जुडले गेलेत. आता ह्या मॅच मध्ये 19 चेंडू 36 धावांची गरज आहे. जय श्रीराम जुचंद्र या टीमला 18/3 गडी बाद. फिल्डिंग पाहिले जाते. निरीक्षण केलं जातं मनोज परेड सरांकडून. ओ वाईट यॉर्करचा मारा बीट केला बॅटरला. 1 धाव मिळाली. 22चा इशारा पंच मनोज सरांचा. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 19. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 35 धावांची गरज. कंपॅरिझन सुद्धा आपण बघितलं तर दोन्ही टीमच्या 2 षटकांमध्ये 19 वर 3 गडी बाद होतोय. म्हणजेच नेमकं काही आपण सांगू शकत नाही या मॅच बद्दल. भाकीत करू शकत नाही. आता बघूया मागचं षटक कसं पडलंय. एक चेंडूंचं वर्णन आपण करूया. हा पहिलाच बॉल चांगला फटका. बराच वेळ चेंडू हवेत होता. षटकार आला. त्याच्यानंतर हा एक डॉट बॉल. या वेळेला फ्लिक जोरात करायचं होतं आणि इथे चांगला झेल कुणाल मडकेचा. तिसरा बॉल हा ब्लॉक होल मधला चेंडू होता. व्हॉट बॉलिंग. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाबा. ज्यावेळेस मॅचला सुरुवात झाली त्यावेळेस वेळ होती ती 12:54 आणि आत्ताची वेळ जर आपण बघितलं तर 1:08 झालेत. म्हणजे जवळजवळ 14 मिनिटं ही 2 षटकांकरता खर्च झालेत. 2 षटकांसाठी खर्च झालेला वेळ आहे तो 14 मिनिटांचा. लक्षात घ्या. 19 धाबा 3 गडी बाद. 18 मध्ये पाहिजेत 35 धाबा. रणनीती आखण्याकरता आता गोलंदाजी मार्गावर कुणाल मडके आलेत. फलंदाजीमध्ये चांगलं काम त्यांनी केलं होतं. धाबा कमी चेंडूंमध्ये जास्त बनवल्या. आता आलेल्या बॅटरला सुद्धा धावा बनवायच्या आहेत. शैलेशला आपली सत्ता प्रस्थापित करावी लागेल. तर दोन्ही संघांमध्ये आपण बघू शकतो शांततेचं वातावरण बघायला मिळतं. कारण ही मॅच जी आहे ती गरम झाली आहे.
50-50 अशी मॅच आहे. कुठचाही संघ जिंकू शकतोय, कुठचाही संघ हावी होऊ शकतोय आणि एक गरमागरम मॅच प्रेक्षकांच्या भेटीपाठी आपण बघू शकतोय. एका बाजूला एनआर कट्टा आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम असे दोन संघ आमने सामने. ओ यावेळी मात्र ऑफस्टमर चेंडू होता, मात्र त्याला अनसाईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क येत नाही. आलाय चेंडू, पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. धगधग धगधग वाढतच चाललंय आणि त्याचबरोबर रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. 17 मध्ये 35 धाब्यांची आवश्यकता आहे. शैलेश 5 चेंडूंचा सामना केला, 5 वर खेळतोय. स्ट्रायकिंग कडे तोच आहे. सरळ बॅटने खवरच्या वरून कायचा आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून चूक झाली. पुन्हा आता इथे पिक्चर मध्ये आलेत अनिकेत भोमटे. 2 झेल ड्रॉप झालेत. धावसंख्या यावेळेला पुढे जाते, 2 ने पुढे गेले आणि धाबा चालले ते 21 धाबा. 21 फॉर 3. 21 वर 3. हे झेल महागात पडू शकतात एनआर कट्टा टीमला. नक्कीच नक्कीच महागडे ठरू शकतात. शैलेंद्र मात्र हावी होऊ शकतोय, कारण आतापर्यंत जीवनदान मिळालं गेलंय. ओ यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्वतः अनिकेत बोमटे. चांगला थ्रो बघायला मिळतोय, ॲक्युरेट थ्रो बघायला मिळतोय. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 22च्या धावसंख्येवर. 15 धावा, 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. यावेळेस मात्र शैलेंद्र मार्फत जे फटके यायचे आहेत ते फटके मात्र प्रॉमिसिंग फटके येत नाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला हितेंद्र पाटील, याला आतापर्यंत स्ट्राईक मिळत नव्हती, परंतु ते मात्र स्ट्राईकवर आले आहेत. कशा प्रकारे खेळतील, कशा प्रकारे टायटन बळेल, इंटरेस्टिंग ठरणार आहे. एक डावकुरा आणि उजव्याचा फलंदाज. नक्कीच क्षेत्राच्या मध्ये व्यूहरचना बदलत असताना पाहायला मिळते. बघूया, हितेंद्र आता स्ट्राईकिंग कडे आलाय. 15 मध्ये 32 ची आवश्यकता. डावकुरा त्याचा बॅटर स्ट्राईकिंग कडे आयकॉन आहेत टीमचे. दबाव दबाव दबाव, दडपण आहे, दडपण आहे. थोडस रनअप मध्ये चुकले जातात कुणाल मडके. मेहनत करणारे खेळाडू आहेत कुणाल. अनेक वेळा त्याच्या मॅचेस आपण बघतो, संकट मोचक ठरलाय तो. इथे संकट मोचक बनेल का हितेंद्र भोईर. बाहेर निघणारा बॉल होता ऑफ स्टंपच्या, त्या चेंडूला छेडलं होतं. गली क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेला, एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या 3 गडे बाद 23. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. 14-31. बघूया काय होतंय, काय घडलं जाईल. शैलेंद्र आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय, 8 या धावसंख्येत तो खेळतोय. कुणाल राईट अप ओव्हर द विकेटने 5वा चेंडू. ओ यावेळेस दिशा बरकटल्या. अप फाईट द अप स्टंप पंचाने घोषित केलाय. तसेच व्हाईट बॉल. अवांतर धावांनी धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 14 चेंडू 30 ची गरज. अशा प्रकारे इक्वेशन आणि सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉल टाकल्यानंतर पुन्हा आत्मविश्वास फलंदाजाचा वाढू शकतोय. ओ चांगला बॉल, गुड बॉल. फ्लाईट जास्त दिली होती. बॅटर द्विधा स्थितीमध्ये आणि बीट केलं बॅटरला. बॅटर होतात बीट, गोलंदाज आहे फिट, गोलंदाजी होते नीट. हे बघू शकतात, फ्लाईट दिली होती आणि बरोबर व्हाईट यॉर्कर प्रमाणे चेंडू पडला. हा डॉट बॉल गेलाय. दबाव आता वाढतच चाललाय. त्या दबावाला कमी करण्याकरता 1 ते 2 मोठे फटके यायला पाहिजे. नक्कीच व्हाईट यॉर्करचा मात्र प्रस्ताव होतोय पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. 1 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 25 धावसंख्येवर. आता 12 चेंडू असतील आणि 29 धावांची गरज. म्हणजेच काय तर 14.50च्या फरेफरे चालवावं लागेल प्रति षटकामध्ये. कशा प्रकारे या मात्र धावा पूर्ण केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला शैलेंद्र थोडाफार वेळ घेतोय, तर मात्र त्याला साथ देतो म्हणजे हितेंद्र पाटील. हितेंद्र कशा प्रकारे खेळतील हे देखील पाहावं लागेल. जय श्रीराम यांच्या या संघाचे ऑनर हृदयनाथ भोईर आणि जितू मात्रे हे देखील पाहत आहेत. कशा प्रकारे आपण बघू शकतोय या ओव्हर मध्ये डॉट चेंडू आलेत.
रिप्ले आपल्याला दाखवले जातात टीव्ही स्क्रीनवर. जबरदस्त टेलिकास्ट. थँक्यू GTC आणि थँक्यू TCP. जबरदस्त टेलिकास्ट तुमच्या माध्यमातून केलं जातंय. चांगले टेलिकास्ट आपल्याला बघू शकतोय. 12 चेंडू 29 धावांची गरज. कुठचा संघ जिंकणार? येणार कट्टा जिंकणार की जय श्रीराम संघ जिंकणार? जय श्रीराम याने एक सामना जिंकलाय 2 पॉइंट घेऊन ते थोडेसे वर आहेत. परंतु येणार कट्टा यांना मात्र अजूनपर्यंत खातं खोलायचं आहे. मितेश शिंगोडे येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 मध्ये 29 ची गरज आहे. रिक्वायर रन रेट वाढला गेलाय आणि त्या अनुसारून फलंदाजी करावीच लागेल. या वेळेला प्रत्युत्तर देणाऱ्या जय श्रीराम जुचंद्र या टीमला. येणार कट्टा हा संघ या स्पर्धेतील या 5व्या पर्वातील पहिलाच मॅच खेळताना दिसतोय. समोरच्या इनकडून गोलंदाजाला मितेश शिंगोटे. वेळेचं बंधन आहे कारण वेळेत जास्त खर्च झाला. या शेवटच्या षटकामध्ये बघूया किती चौथ्या षटकात किती वेळ खर्च होतोय. ओहो चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. डावबाच्या स्वरूपात शैलेश या बॅटरला परत जावं लागतंय. विकेट डाऊन. 4 गडी बाद. धावसंख्या 25. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. 11-29. नक्कीच जिथे मात्र आपण बघितलं तर ब्लॉक हॉल मध्ये चेंडू अपसाईड ऑप्टम चेंडू हाताळला गेलाय. कमालीची गोलंदाजी केली जाते. रिप्ले मध्ये दाखवले जाते वाईड यॉर्कर. अप्रतिम कौतुक करावं लागेल गोलंदाज मितेश शिंगोडे याचं. ज्याप्रमाणे शैलेंद्र बॅटिंग करत होता थोडाफार चाचपळ तिकडे होता तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर भावेश जोगळे. एक जबरदस्त खेळाडू. नेहमीच सिकेएम चंद्रपाडा या संघातून ते खेळत असतात. परंतु आज जय श्रीराम या संघामध्ये JPL मध्ये त्याची वर्णी लागली जाते. त्यांच्या माहितीसाठी 11 चेंडू आहेत आणि 29 धावांची गरज आहे. आतापर्यंत 22 मिनिटं खर्च झालेत. बघा 3.1 बॉल टाकून झाले 22 मिनिटं खर्च झालेत आणि हे 4थं षटक अजून पूर्ण झालं नाही. 4 षटकांकरता दिलेला वेळ आहे तो 20 मिनिटांचा. 12:54 आपण सुरुवात केली आणि आता तो वेळ जास्त होतोय. ओहो चांगलं टायमिंग जुळून आलं नाही तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतंय. एक धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी दुसरी धाव घेण्याकरता बॅटर तयार होते. 2 धाव पळून पूर्ण केलेत. हितेंद्रला साथ देण्याकरता नवीन बॅटर आपण बघतोय भावेश जोगळे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या 4 गडी बाद 27. 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 3.2 मध्ये 27 बनलेत. अजून 10 मध्ये 27 पाहिजेत. नक्कीच हितेंद्र पाते याच्यावर मात्र जास्त जिम्मेदारी आहे. तो कशा प्रकारे खेळेल. 10 चेंडू 27 ची गरज. मितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस मात्र 20 स्टेप मध्ये चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंग ऑफ मध्ये. पकडलाय जेल. संपलाय. हितेंद्र भोईर याचा खेळ. विकेट डाऊन. चेतन पाटील याने पकडलाय जेल. महत्वपूर्ण कॅच. महत्वपूर्ण विकेट आणि ही विकेट गेल्यानंतर आता एक वेगळा दबाव येऊ शकतो प्रत्युत्तर देणाऱ्या जय श्रीराम जुचंद्र या टीमवर. 4 मध्ये 4 धाबा बनवल्या हितेंद्र भोईरने आणि गोलंदाज मितेश शिंगोटेचा तो शिकार बनला. अगदी कोळवर टपाचा चेंडू होता आणि त्या चेंडूला खोदून काढलं होतं. फोर्स केलं होतं. ताकद लावली होती. थोडीशी कमी ताकद पडली. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अचूक झेल टिपलाय चेतन पाटीलने. म्हणजेच आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत 27. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धरम भोईर. यंदाच्या हंगामामध्ये 1 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे आणि बघूया आता गरज असताना या मैदानावर तो चमकदार कामगिरी करेल काय. बहारदार कामगिरी करेल काय. 9 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता जय श्रीराम जुचंद्र टीमला. आतापर्यंत येणार कट्टा टीमने केलेला प्रवास खूप चांगला आहे. पहिलाच मॅच मध्ये त्यांची चमक धमक दिसून आलं. काय वाटतं बाबेश? नक्कीच ज्या अनुषंगाने मी तर म्हणेन राज पाटील याने प्रोत्साहित केलंय. बघा पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं सुरुवात धमाकेदार. जरी 1 विकेट गेली होती परंतु सुरुवात अप्रतिम चेतन पाटील याने बद्दल सुरुवात करून दिली होती. 9 चेंडू 27 ची गरज.
धरम भोईर स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. मितेश यावेळी माझा स्लाइस केला चेंडूला. चेंडू मात्र निघून जातोय. वन बाउन्स सीमा रेषा पार चौकाराकरिता. मॅच झाला होता नरम. चौकार ठोकून बॅटर ने केलाय या मॅचला गरम, कारण तिथे आहे धरम. धावसंख्या 4 पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 31 धाबा. आता बरोबर 23 धाबांची गरज आहे. ऑफ स्टमर थोडासा क्रॉस होऊन लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिला. JPL चौकार आलाय. JTC आणि TCP लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण. 8 मध्ये 23 पाहिजेत. 8 बॉल 23 ची आवश्यकता. समोरच्या इन कडून गोलंदाज मितेश शिंगोटे तयार आहे. पाहूया काय आता असेल, कारण एका बाजूला म्हणजे हा सामना जर आपण बघितला तर एकतर्फी होताना दिसत नाही. दोन्ही टीम प्रयत्न करतायत या मॅचला जिंकण्याकरता. कभी इधर तो कभी उधर, वार पलटवार. मॅच जर जिंकली तर जितेंद्र म्हात्रे साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. जितेश म्हात्रे यांच्याकडून. सरळ बॅटने खेळायचा होता. बॅटचा चेंडूला झाला हलकासा स्पर्श आणि यष्ट्यांवर चेंडू आदळलाय. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 31. 31 for 6. नक्कीच ब्लेड ऑन झालाय आणि फलंदाज धरम हा फलंदाज बाद झालाय. जिथे मात्र अपेक्षा होती ते मात्र अपेक्षेला भंग लावलाय. स्टॉप केलं गेलंय मितेश शिंगोटे मार्फत. बोल्ड होतोय. क्लीन बोल्ड यष्ट उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. प्ले डाऊन. या अजून जर आपण बघितलं तर आताची वेळ काय आहे, वेळ काय दर्शवतो ते आपण बघूया. 12:54 या पहिला बॉल पडला होता. आता 1:21 झालेत. म्हणजेच 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सर्व काही वगळता, विकेट वगळता, थोडासा ड्रिंक्स ब्रेक वगळता, चौकार षटकार हा वेळ वगळता तुम्हाला एक खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल ज्यावेळेस 5व्या षटकाला सुरुवात होईल. 31 वर 6, 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 पाहिजेत. 7-23. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे मार्मिक पाटील. तर मार्मिक येतोय. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. मार्मिक पाटील आल्याला मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या पुढे जाते. 21 ची गरज आहे. 6 चेंडू 21 ची गरज. धावसंख्या 33 आहे. 6 चेंडू 21 ची गरज जिंकण्यासाठी. वाडा मॅच. एक जबरदस्त सामना. येणार कट्टा जिंकणार की जय श्रीराम जिंकणार याच्यासाठी आपण लढत बघतोय. फॅकन विल आपण बघूया या दुसऱ्या इनिंगची, कारण लाल रेषा दर्शवते चौकारांकरता आणि दुहेरी व तिहेरी धावांकरता आपण बघतोय थोडीशी ब्लू कलरची जी रेषा आहे ती रेषा दर्शवतोय. तिथे रन आलेत ऑन साईडला, ऑफ साईडला. इक्वेशन आणि सिच्युएशन. एक खेळाडू आतमध्ये आहे. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण मॅच ची वेळ होती ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आणि त्यानुसार दोन्ही टीमला ठाऊक आहे किती वेळ झालाय. हे षटक सुद्धा दाखवलं गेलं. हा झेल चेतन पाटील धावरे. धरमने चौकार ठोकला ऑन साईडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर धरम बॅटचा हलकाचा स्पर्श घेत चेंडू यष्ट्यांवर आदळला. धरम आउट झाला आणि आताची स्थिती आहे ती 6 मध्ये 23 पाहिजेत. मॅच बनेल काय? मॅच बनवावाच लागेल. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय विकी पाल. बॅटरचे करेल का हाल? विकी पाल. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे भावेश जोगळे.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉल. पंच विरल नायर सरांचा इशारा येतोय, दॅट्स व्हाईट. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. एक धाव मिळाली. धावसंख्या 6 गडी बाद 34. 6 मध्ये पाहिजेत 20, म्हणजेच बनू शकतायत. अशी जर गोलंदाजी झाली तर धावा येऊ शकतायत आणि प्रयत्न भावेश जोगळे सुद्धा करेल, कारण एक विस्फोटक खेळाडू आहे तो. नक्कीच भावेश जोगळे याने चौथ्या पर्वामध्ये खूप चांगली खेळी केली होती, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळी करतील. संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय. या अडचणीमध्ये बाहेर काढायचं असेल तर भावेश जोगळे याची बॅट चमकणं फार गरजेचं आहे. यावेळेस आडव्या बाटने चेंडूला खेळला गेलाय. हवेमध्ये चेंडू. चेतन पाटील चेंडूच्या खाली नाही करणार चुकी. अजून एक धक्का. जय श्रीराम या संघाला. भावेश जोगळे गॉन. आता 5 मध्ये 20 पाहिजे. मोठा फटका खेळायचा प्रयास तर त्याने केला. चेतन पाटील खुश होत आहेत. झेल टिपलाय त्याने. 2 कॅच त्यांनी या मॅच मध्ये घेतलेत. भावेश जोगळे गोल्डन डकचा शिकार होत आहेत. स्लोवर वन थोडासा पुढ्यात सुद्धा देण्याचा विचार होता आणि बॅटच्या रडार मध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. ह्यामुळे सध्याची स्थिती नाजूक झालंय. बघा, हे सेलिब्रेशन आहे. गोलंदाज विकी पॉलला यश मिळालंय. आता स्थिती अशी झाली, 5 चेंडूंमध्ये 20 पाहिजेत. 1 ते 2 मोठे फटके मॅच मध्ये परत आणू शकतायत बॅटिंग करणाऱ्या जय श्रीराम जुचंद्र टीमला. 5 मध्ये 20. 7 गडी बाद 34 धाबा. नवीन बॅटर आता आलेत. नवीन बॅटर खेळला करता सँडी. बॅटर नेम प्लीज. हाफ ट्रॅकर चेंडू होता. टायमिंग प्रॉपर जुळून आला नाही. 1 चौटी धाव मिळाली. सुनील खेळला करता आलं. एका चौट्या धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 7 गडी बाद 35. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये पाहिजेत 19. 4 मध्ये 19. नक्कीच इथे मात्र आपण बघतो डावखुर हाताचा गोलंदाज आहे राऊंड द विकेटने. मी तर म्हणेन इथे मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करून बाहेर अँगल बनून बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न होतोय. चांगली गोलंदाजी केली जाते विकी पाल मार्फत. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये पकडलाय झेल. अजून एक धक्का. 3 झेल. तिसरा झेल पकडलाय. डीप लॉंग ऑन मध्ये पकडलाय झेल. संपलाय. फलंदाज मार्मिक पाटीलाचा खेळ. मार्मिक कडून सुद्धा अपेक्षा होती की मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतील आणि ह्याच बरोबर या मॅच मध्ये 3 झेल टिपण्याचा विक्रम केलाय चेतन पाटील या खेळाडूने. विकी पालला मिळाली 2 सफलता. 2 धाबा खर्च केले. 2 विकेट सुद्धा मिळवून दिलेत. बघू शकतायत बॅट पासून थोडंसं चेंडूला लांब ठेवलं होतं आणि लेग कटर चेंडू होता ज्याला ताकद लावता आली नाही उजव्या हाताच्या बॅटरला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल चेतन पाटील यांनी टिपलाय आणि एकामागून एक फलंदाज बाद होताना दिसत आहेत जय श्रीराम जुचंद्र टीमचे. आता नवीन बॅटर खेळला करता आलेत कपिल मुकादम. द लेजंड वरिष्ठ खेळाडू आहेत कपिल. शेवटचे 3 बॉल आणि 3 मध्ये पाहिजेत 19. कपिल मुकादम सुद्धा जातील की काय? होय, ते सुद्धा परत आहेत. म्हणजेच या गोलंदाजांनी स्लॉग ओव्हर मध्ये केली कमाल, उडवली धमाल. एका मागून एक फलंदाज गारद केलेत जय श्रीराम जुचंद्र टीमचे. 9 गडी बाद 35 धाबा. याचा ह्या गोलंदाजाचे हे षटक आपण बघूया. खूप सुंदर गोलंदाजी त्याने आतापर्यंत हाताळली. आताची नाजूक स्थिती जय श्रीराम जुचंद्र टीमची. बाबेश नक्कीच बघू शकतो आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता. चांगला झेल पकडला गेलाय. स्वतः गोलंदाज गेले आणि स्वतःच्या पळोत्तरमध्ये चांगला झेल पकडला गेलाय. नक्कीच विकी पाल याचा विचार जर केला तर याच खेळाडूने आपण बघितलं चौथ्या पर्वामध्ये याच संघाकडनं खेळत असताना त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळत नव्हती, परंतु या वेळेला त्याला
प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली आणि चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण देखील त्याने दाखवलंय. यावेळेस जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेग पट्ट्यामध्ये एक धाव पडून पूर्ण केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहू शकताय. ऑल आउट झाली असती, सर्व गडी बाद झाले असते जर हा झेल टिपला असता. आता 9 गडी बाद 37 धावा, म्हणजेच येणार कट्ट्या ह्यांच्या डगआउट्स मध्ये सध्या खुशीचं वातावरण. 1 मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 17. चांगली गोलंदाजी विके पाल या गोलंदाजाने हाताळली. विकी याच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. ओहो, राज पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि अशातच एक चांगला बॉल, एक विचित्र फटका सुद्धा पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. येणार कट्टा 1 बॉय 14 रन्स. येस अंपायर, दॅट्स अ विकेट. या विकेट मिळाले म्हणजेच सर्व गडी बाद. जय श्रीराम जुचंद्र टीमची धावसंख्या झाली आहे 39. 14 धाब्यानिशी पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. कॉंग्रॅच्युलेशन एनआर कट्टा, विकी पाल याचं हे षटक बघा. 1 षटक टाकलंय. पुन्हा आपण दाखवूया स्क्रीनवर, ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती. हे षटक सुद्धा दाखवलं गेलं. हे विकेट बघा, शेवटच्या चेंडूवर मिळालेली विकेट आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू मॅच बरोबर सुरू करा. वेळेनुसारच मॅच आता सुरू होईल. मॅच समरी आपण बघूया. येणार कट्टा टीमचे फलंदाज 8 मध्ये 17 धावा बनवल्या. समित पाटीलने 9 मध्ये 14 धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये मितेश शिंगोटे यांनी 12 धावा 2 षटकात 3 विकेट्स मिळवल्या. आणि आय थिंक मितेश शिंगोटे